तर आता मला करायची होती कैरीची चटणी. तर चटणीला तर मस्त असे ही केशरचे आंबे आहेत ना, म्हणजे हे कैरी आहेत ना, छान अशा ताईने दिल्या होत्या. तर ह्याची चटणी करायची, पण आता सध्या लाईट गेली त्यामुळे मी ह्याची चटणी आहे ना मस्त अशी खलबत्त्यातच कांडून करणार आहे. आणि कसं आहे बघा, मिक्सरपेक्षा खलबत्त्यात जी कांडून करतो ना आपण, तर ते खूप छान लागते. चला तर करूया कैरीची चटणी. तर अशा मस्त अशा 2 कैऱ्या घेतल्यात, त्यातली एकच चिरणार आहे, कारण मला असं रोज रोज कैरीची चटणी करायला ना फार आवडते आणि खायला पण आवडते. तर 1-2 रेसिपी तुमच्याशी शेअर पण करेल मी कैरीच्या चटणीच्या. चला तर आता कैरीची चटणी बनवूया. आणि मस्त असे छान छान आंबे घेतलेत बघा, ते बघू शकताय. तर आता खलबत्त्यात करणार आहे मी कांडून मस्त असे. चला तर. उन्हाळा म्हणलं की प्रत्येकाच्या घरी कैऱ्या तर असतात आणि त्याचबरोबर कैरीची चटणीसुद्धा केली जाते. तर जेवायला भूक तर लागलेली असते आणि वेळ कमी असेल तर त्या टायमिंगला अशा मस्त अशा झटपट आणि चटपटीत अशी कैरीची चटणी करून नक्की पहा तुम्ही सुद्धा. तर खूप छान अशा ह्या केशरच्या कैऱ्या आहेत. आता 10-12 कैऱ्या आणल्या होत्या, तर नुसत्याच कैऱ्या अशा खाऊनच झाल्या. म्हटलं आज कैरीची चटणी तरी करावी आणि भूक पण लागलेली होती, जेवायला पण बसायचं होतं. त्याचबरोबर छान असा थोडासा लसणाचा एक कांदा सोलून घेतला, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चिरलेली कैरी टाकली. कैऱ्या आणून 5-6 दिवस झालं होतं, त्यामुळे कैऱ्या आतनंच पिवळ्या पडल्या होत्या, म्हणजे पिकायला सुरुवात झाली होती. कैऱ्या तर अशाच खाऊन झाल्या. थोडाफार कांदा टाकायचा असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. चवीपुरतं मीठ टाकलं, लाल मिरची पावडर टाकली, हळद पावडर टाकायची आणि थोडीशी वरून साखर टाकायची. इकडे बघू शकता साखर टाकलेली. आता हळदी पावडर थोडीशी टाकते, कलर खूप चांगला येतो ना यासाठी. आणि मस्त अशी आपल्या खलबत्त्यात टेचून घ्यायची. आता वरून शेंगदाणे पण टाकायचे थोडे, पण त्या अगोदर थोडीशी कैरी येणार थोडी टेचून घेतली मी. आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकायचे. मिक्सरच्या भांड्यात एवढी खास होत नाही, पण खलबत्त्यात खूप छान होते. आणि तसं तर मी आता भूक लागलेली होती, म्हटलं मिक्सरच्या भांड्यातच फिरवणार होते, पण झालं असं की लाईटच गेली होती. चला म्हटलं त्यानिमित्तानं खलबत्त्याचा वापर पण होतोय. आणि खलबत्त्याचा वापर मी रोज करते बरं का, कधी तुम्हाला दाखवत नाही, पण रोज मात्र लसूण भाजीला लसूण खोबरं कोथिंबीर हे वाटण आहे ना, मी खलबत्त्यातच करत असते. मिक्सरला जास्त झटत बसत नाही. खलबत्त्यातलं वाटण आहे ना, त्याची भाजी खूप चविष्ट होते. इकडे बघू शकताय कैरीची चटणी मस्त अशी कांडून झाली. आता वाटीमध्ये काढते आणि जेवायला घेते, तुम्हाला दाखवते. इतकी छान झाली होती ना. चवीपुरती थोडीशी साखर पण टाकायची, म्हणजे कैरीची चटणीला फ्लेवर आंबट गोड आणि थोडासा तिखट असा येतो. आता घेतलेला आहे मी जेवायला. दुपारी गरम होतं त्यामुळे जेवायला. त्याचबरोबर मट्टा पण केलेला होता, तो मट्टा पण घेतला. कैरीची चटणी, मटकीची डाळीची म्हणजे मटकीची भाजी आणि इकडे थोडीशी कैरी पण चिरून घेतलेली आहे. आणि आता वरण भात, असं मस्त असं दुपारचं जेवण हेल्दी असतं. आणि चपाती त्याचबरोबर. आणि इकडे बघू शकताय आपला केलेला मट्टा. तर असं काहीसं दुपारचं जेवण, साधं सिंपल पण पौष्टिक. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.